नमस्कार मंडळी. तर आता आम्ही इथे ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि आपण आता फूड ब्लॉग करणार आहोत. तर एकंदरीत सांगायचं असं की आता हे जे आहे ही आमची म्हणायला गेली तर एक AC मधली स्वतःची रूम म्हणायला हरकत नाही, छानपैकी. तर याला कुपे म्हणतात आणि याच्यासोबत सेम टू सेम साईडला जर दोन असं इथे या साईडला असेल तर त्याला आपण केबिन म्हणतो. अशी प्रायव्हेट रूम कशीही आहे. तर आता आपण स्टार्ट करणार आहोत फूड ब्लॉगिंगला. मंडळी, मी दुहिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते क्षणभर विश्रांती या आपल्या चॅनलवर. आणि आता आपण सुरू करतोय आपली जर्नी. कोकणात जायला निघालो आहे गणपतीसाठी. ऑलरेडी 2-3 दिवस आहेत गणपतीला आणि आमची जर्नी सुरू झाली आहे. इकडे आम्ही 10103 ही मांडवी एक्सप्रेस पकडली आहे मुंबईवरून, CST वरनं डायरेक्ट आपली मडगावपर्यंत. तर मी ठाण्यावरनं ही ट्रेन पकडली आता आणि एक फूड आयटम्स यायला सुरुवात झाली आहे. तर भाडीपाचा लेटेस्ट व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल आणि मी देखील तो बघितला आणि त्याच्यावरनं म्हटलं की चला आपण देखील ऑनेस्ट रिव्ह्यू देऊ आणि सगळे आयटम त्यांच्यासारखे ट्राय नाही करणार, पण बेस्ट आयटम्स जे मला माहिती आहेत ते आपण ट्राय करणार आहोत. कारण या ट्रेनमधून मी अगदी लहान असल्यापासून ही ट्रेन नेहमी प्रेफर करते, कारण बरेच असे वेगवेगळे इथे आपल्याला छान छान असे आयटम्स खायला मिळतात, गरम गरम असतात स्पेशली. तर तुम्ही कोणते आयटम इथे ट्राय केले पाहिजेत आणि जे चांगले आहेत खरोखरच त्याच्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओ म्हणणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. आणि चला आता हा व्हिडिओ आपण स्टार्ट करू. तर आता इथे हे दिवा रेल्वे स्टेशन आलंय. दिवा स्टेशन जस्ट पास झालं आपल्याला आणि इथे हे मी 3 बॉक्सेस घेतले. फर्स्ट ह्याच्यामध्ये आहे आपलं ब्रेड ऑमलेट, इथे कटलेट, हे तसे सेम ह्याच्यामध्ये क्वांटिटी, त्याच्यामध्ये बटर लावलेलं आहे पावांना आणि इथे हे 2 आपल्याला हे कटलेट्स मिळतात आणि गरम गरम आहेत. हे वाफ तुम्हाला इथे ह्याच्यामध्ये दिसत असेल, इथे पूर्ण असं हा पाणी आलेलं आहे वाफांचं. खूप गरम आयटम आहे. त्यामुळे तुम्ही जर हे जर कटलेट किंवा ऑमलेट ट्राय करणार असाल तर साधारण तुम्ही ठाणा दिवा पनवेलपर्यंत तुम्ही करू शकता. आणि तिसरं जे आहे ते आहे आपण घेतलं इकडे शिरा आणि उपमा. तर हा मी ऍक्च्युली खात नाही, पण मी हा मुद्दामून घेतलाय भाडीपाचा व्हिडिओ बघून. म्हटलं आपण एकदा ट्राय करून बघू की कसं आहे. तर बघूया. प्रथम ह्याने स्टार्ट करूया उपम्याने. असं मला शिरा स्पेशली सत्यनारायणाचा वेळ जो बनतो तोच आवडतो. तर हा उपमा ह्याच्यामध्ये गाजर वगैरे बरेच सगळं ऍड केलेलं आहे. मी ते ट्राय करते. छान आहे, खूप सुंदर आहे आणि गरम आहे स्पेशली, त्यामुळे खायला बरं. आता हा मी शिरा एक ट्राय करते. आय थिंक हा पायनॅपल शिरा आहे का काय माहित नाही, पण ट्राय करून बघूया. पायनॅपल शिरा आहे आणि खूप छान आहे. एक शिरा प्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा नक्की छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता, घेऊ शकता. आणि ह्याची किंमत आहे, कॉस्ट आहे 50 रुपीज आणि ह्याची क्वांटिटी पण भरपूर आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण ट्राय करतोय कटलेट आणि पाव. हे पाव आहे, या पावाला ऑलरेडी तुम्ही बटर लावलं. तुम्ही पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याला सॉस पण असतो, तर मी घेत नाहीये सध्या. आणि हे कटलेट आहे. कटलेट तुम्हाला उघडून दाखवते. आतमध्ये भरपूर अशा व्हेजिटेबल्स आहेत. लहान मुलांना जेव्हा तुम्ही डबा घेऊन नाही आला असाल म्हणजे त्यांच्यासाठी हे खूप चांगलं एक आयटम म्हणजे असू शकतं, तुम्ही प्रेफर करू शकता. तर आता हे मी ट्राय करते. तुम्ही नक्की ट्राय करा. मी हा नेहमीच खाते, पण गरम गरम असतो, त्यामुळे तुम्ही या पनवेल येईपर्यंत हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ब्रेड ऑमलेट साधारण 2 अंड्यांचं असं हे ऑमलेट आहे. त्याच्यामध्ये आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत आणि टेस्ट आता सचिन सांगेल कसं आहे. कसं आहे? छान आहे, चांगलं आहे. गरम आहे ना स्पेशल. हां, गरम आहे. त्यामुळे तुम्ही हे सगळे आयटम्स आहेत ना, हे गरमच छान लागतात. कटलेट म्हणा, ऑमलेट म्हणा, तर एक पनवेलपर्यंत तुम्ही हे घेऊ शकता. आणि घेताना पण देखील गरम हात लावून बघा ज्यावेळी तुम्ही परचेस कराल आणि त्यानंतर घ्या. चला आता आम्ही हे सगळं संपवतो. तर इथे मनुके वगैरे पण घातलेले आहेत, तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि आता इडली वडा, त्यानंतर गरम गरम असा डोसा, त्यानंतर व्हेज सँडविच वगैरे पण येऊन गेले होते. आम्ही जनरली हेच खातो. डोसा पण चांगला असतो. 2-3 वेळा मी ट्राय केलाय असतात. मी ते घेतले नाहीत कारण ऑलरेडी आम्ही 3 आयटम्स घेतले होते, ते संपवतोय. आणि अजून एका तासाने बरेच वेगवेगळे अजून गरमागरम आपल्याला भजी वगैरे यायला सुरुवात होईल, तर ते आपण पुढे बघूया.
गरम अशा ह्या 2 कॉफीज घेतलेल्या आहेत IRCTCच्या. आणि मी तुम्हाला इथे रेकमेंड करीन की जेव्हा सकाळी सकाळी कॉफी येते साधारण 12-12:30 पर्यंत दुपारपर्यंत, त्याच वेळी तुम्ही कॉफी घ्या. कारण काय, त्यानंतर आपल्याला कॉफीची क्वालिटी ही एवढी चांगली मिळत नाही, ती बऱ्यापैकी अशी खराब झालेली असते, कारण स्वतः ट्राय केलेलं आहे. त्यामुळे सकाळी सकाळी तुम्ही कॉफी घ्या, छानपैकी अशी वाफाळलेली कॉफी. आता मी कॉफीचा एक सिप घेते आणि तुम्हाला सांगते. छान आहे, मस्त आहे. चीज व्हेजिटेबल चीज सँडविच आणि हे ग्रिल्ड आहे, गरम ते आहे एकदम. हे डबल मध्ये येतं, पण इथे आम्ही सिंगलच घेतलंय कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला ट्राय करायच्या आहेत. हे बघा, हे असं आहे. आतमध्ये तुम्हाला दाखवायचं तर चीज आहे, कॅप्सिकम आहे आणि कांदा आहे आणि पूर्णपणे असं त्याने फ्राय करून दिलेलं आहे. तर आता मी टेस्ट करून बघते. येस, छान. गरम गरम खाण्यासाठी हा आयटम चांगला आहे आणि याची प्राइस आहे 50 रुपये. तर आता गरमागरम असे वडापाव समोसा जस्ट पास झालेत आणि खरोखर गरम गरम होते. व्हिडिओ नाही काढलाय मी आणि मी घेतलं पण नाही, का ऑलरेडी भरपूर खाल्लंय. पण तुम्ही ट्राय करू शकता आणि चांगले असतात. वडापाव हा 20 रुपयाला आहे आणि समोसा 40 रुपयाला 2 येतात, मोठे पंजाबी समोसे कसे. आतमध्ये पिवळ्या वाटाण्याची भाजी असते, बटाटा आणि पिवळ्या वाटाण्याची. तर तुम्ही सिंगल पण घेऊ शकता आणि चिंचेची चटणी असते, कांदा असतो थोडासा. तर तुम्ही सिंगल पण घेऊ शकता. 20 रुपयाला एक समोसा पडतो. मध्ये एकदा फ्रूट सॅलड एकदाला येऊन गेला होता आणि आम्ही या गाडीमध्ये भरपूर असं एन्जॉय करतोय. म्हणजे या गाडीत जर तुम्ही कधी प्रवास केलात ना, तुम्हाला डब्बा वगैरे आणायची काही गरज नाहीये. लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे आयटम्स इथे खायला मिळतील आणि इकडे पॉपकॉर्न, चॉकलेट्स वगैरे पण मिळतात. त्याचबरोबर सकाळी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे नाश्त्याचे प्रकार भरपूर आहेत. थोड्या वेळाने जेवणासाठी ऑर्डर घेण्यासाठी येतील 11-11:30 सुमारास. तर असं सगळं आहे. तर मला तर ही गाडी खूप आवडते. तुम्ही कधी या गाडीतून प्रवास केला असेल तर तुमचे अनुभव नक्की शेअर करा आणि जर नसेल केला तर नक्की मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही ही गाडी फक्त खाण्यासाठी म्हणून या, तुम्ही एकदा चेक करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तर आता इथे आम्ही फ्रूट सॅलड घेतले आणि ह्याची किंमत आहे 40 रुपये. हा पेरू आहे आणि हे वॉटरमेलन. वेगवेगळे फ्रुट्स आहेत. पेरू दिसतोय, त्यानंतर आपल्याला कलिंगड आहे, ऍपल आहे, पाइनएप्पल आहे, त्यानंतर पपई आहे आणि बरेच वेगवेगळे फ्रुट्स आहेत. तर हा एक हेल्दी आयटम किंवा कोणाचं काही उपवास वगैरे असेल तर हा हेल्दी आयटम चांगला आहे. त्याचबरोबर मी इथे घेतलंय सूप पण घेतलंय, जी एकाची प्राइस आहे 35 रुपीज आणि हे सूप मला आमच्या पूर्ण फॅमिलीला खूप आवडतं. चांगलं आहे. टोमॅटो सूप आहे, गरमागरम एकदम. आणि सोबत स्टिक देतात, थोडासा आपल्याला मसाला हवा असेल तर मसाला पण घालतात. तर हा पण एक बेस्ट आयटम आहे. तुम्ही हे दोन्ही ट्राय करू शकता. एकदम म्हणजे काय म्हणू, एकदम फुल प्रूफ आहे आणि चांगले आहेत. तुम्ही कधी त्याच्यामध्ये खराब तुम्हाला यातून मिळणार नाही आयटम्स. हे तुम्ही ट्राय करू शकता. मग आधी पण म्हणाले होते की आपल्याला डबा वगैरे काही घेऊन यायची गरज नाही. या गाडीतून येताना तुम्हाला ट्रेनमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि छान असे फ्रुट्स जस्ट फ्रेशली कट केलेले आहेत. बघा, हे ॲपल एकदम फ्रेशली कट आहे आणि थंड नाही आहे, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवले तसं काही नाही आहे. चांगले हे फ्रुट्स आहेत, तुम्ही ट्राय करू शकता. ट्राय करते हे सूप. छान आहे, एकदम मस्त आहे. सगळ्यांचं फेवरेट लाडकं असं आलंय चिकन लॉलीपॉप. तुम्ही बघत असाल, लहान मुलांना पण आवडतं, मोठ्या माणसांना देखील आवडतं. तर ह्याच्याबद्दलचा रिव्ह्यू सचिन देईल. सोबत आता चटणी मिळते, फक्त शेजवान चटणी आहे, नाही चटणी थोडी जास्त आहे हे सचिन सांगेल आपल्याला. तर आतलं हे भरपूर असं हे व्यवस्थित आहे. चिकन लावलं त्याने चांगलं आहे. गरम आहे, कुरकुरीत आहे, गरमागरम आहे. आणि हे 120 रुपीजला आहे. 4 आपल्याला पीसेस मिळतात त्याच्यामध्ये. तर हा एक आयटम चांगला आहे, सजेस्ट मी करेन. जर मांडवीतून आलात तर नक्की ट्राय करा, जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत. आम्ही लंच मागवलंय. हे नॉनव्हेज आहे, हे व्हेज आहे.
तर सगळ्यात प्रथम आपण नॉनव्हेजमध्ये बघू काय आहे. नॉनव्हेजमध्ये चिकन कढाई घेतली आणि चपात्या आहेत, राईस पण मिळतो आणि गरम गरम आहे बघा, चमच्याने बघा. क्वांटिटी देखील भरपूर आहे. 2 ढाबा स्टाईल असा वास येतोय, छान आहे. खाऊन आता बघेल, सचिन सांगेल रिव्ह्यू. गरम गरम आहे एकदम, वाफ पिशवीमध्ये साठली आहे. किती आहे? 3 चपात्या. 3 चपात्या. 3 चपात्या जास्त दिवस. अच्छा. चांगलं आहे. वास तर मला ग्रेव्हीचा छान आला. आता व्हेज कडे आपण वळू. मध्ये मी मागवली होती व्हेज बिर्याणी. इथे दम बिर्याणी येते, व्हेज दम बिर्याणी आहे ही. आणि त्याच्यासोबत पापड त्याने दिले, रायता एक असतो सोबत. आणि हे आहे मंचुरियन. तर जनरली मी या गाडीमध्ये फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन खाते. तर आज जरा म्हटलं वेगळं करू. तर हे गरमागरम आहे, म्हणजे हात भाजायला लागला आहे. तर हे असं गरमागरम मंचुरियन्स. क्वांटिटी भरपूर आहे आणि भाज्या देखील आहेत बऱ्यापैकी. फ्लॉवर वगैरे दिसतो. कॉम्बिनेशन वियर्ड आहे, पण मला मंचुरियन इथले आवडतात म्हणून मी घेतले. रायत्यामध्ये बुंदी वगैरे पण आहे, टोमॅटो कांदा हे पण. छान आहे, व्यवस्थित आहे. जरा अजून थोडासा मॉइस्ट पाहिजे होता, पण हे बहुतेक तुम्ही जर हे मिक्स केलं आपलं रायतं तो बरोबर सेट होतो. आता मंचुरियन व्यवस्थित कुक केलंय, छान आहे, नेहमीप्रमाणे छान आहे. मंचुरियन तुम्ही नक्की ट्राय करा. जेवण आमचं झालंय आणि स्टार्टिंगला मला जो बिर्याणी आहे ती बरी वाटली होती, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही बिर्याणीपेक्षा इतरही बरेच ऑप्शन्स त्याचे अवेलेबल आहे. चपाती भाजी मिळते, तुम्ही ते ट्राय करा. मला व्हेज बिर्याणी तशी फारशी काही आवडली नाही. सध्या हे कडम खाऊया. आणि स्वीट डिश म्हणून मी आता हे घेतली आहे मूग डाळीचा हा हलवा आहे, एका शेवटची राहिली. दुसरा मी घेतला होता हा नेहमीचा गुलाबजाम. हा मी नेहमी घेते या गाडीत जाताना. तर आज मला जरा मूग डाळीचा हलवा टेस्ट करून तुम्हाला सांगते की कसा आहे. गरम आहे आणि असं काहीसं टेक्स्चर आहे याचं. टेस्ट करून बघू. ओके आहे, एवढं पण काही छान असं नाही. ओके, गुलाबजाम टेस्ट. गुलाबजाम छान आहे, ते व्यवस्थित कट झाला. गुलाबजाम छान आहे. तर आता आम्ही झोपून उठलो आणि एक साधारण आता 6 वाजायला आलेत. आणि या टाइमला ही भेळ अशी येते, 20 रुपयाला आहे. आणि त्याच्यामध्ये छान आपण कांदा वगैरे मसाला सगळं ते घालून देतात आपल्याला. तुम्हाला नको असेल नुसतं पॅकेट हवं असेल तर तसंही ते देतात. आता मी ट्राय करते. 20 रुपयामध्ये अजून काय पाहिजे, मस्त, नक्की ट्राय करा. आता हा वडापाव घेतलाय गरमागरम. हे बघा म्हणजे हात भाजायला लागले. 35 रुपीजला आहे. आणि हा असा गरमागरम वडा आपल्याला दिसतोय. मी सगळ्या याच्यामध्ये ऍड करून दिले, कारण आता आपल्याला स्वतःच ते वडापावचंही बनवावं लागेल. पाव आहे, वडा आहे, 2 वडापाव असतात. आणि आतमध्ये यांनी अशी चटणी दिली आहे, तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता. याच्यात चटणी टाकते आपल्याला हवी तशी, सध्या मी थोडीच टाकते. आणि हा वडा तुम्हाला एकदा उघडून दाखवते. हा बघा, हा असा वडा आहे. गरम आहे, वाफा दिसतात आहेत, एकदम गरमागरम आहे. आणि हा आता पहिली बाईट.
पण जे वडापाव प्रेमी आहेत त्यांना हा एवढा काही चांगला वाटणार नाही. ठीक आहे, गरम आहे त्यामुळे चांगला आहे, तुम्ही खाऊ शकता. 35 रुपयाला 2 वडापाव म्हणजे बेटर आहे. वडापाव आणि गरमागरम असा वाफा आलेला चहा, काय मस्त. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि मांडवी गाडीतून नक्की एकदा तरी प्रवास करा. आणि ज्यांनी प्रवास केलेला आहे किंवा जे नेहमी करतात त्यांचे अनुभव मला ऐकायला नक्की आवडेल. तर तुम्ही तुमचे अनुभव किंवा तुमच्या काही अशा गमती जमती असतील तर नक्की कमेंटवरती कमेंट करू शकता. बाय. पोहोचलोय कुडाळ स्टेशनला आणि आमचा प्रवास संपलाय. तर या प्रवासामध्ये भरपूर अशा काही काही गोष्टी खायला मिळाल्या. तर तुम्हाला ऑलरेडी तुम्ही बघितल्यात. तर तुम्ही कधी मांडवीतून आलात तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा आणि मांडवीतून आलात तर इकडे नक्की ह्या गोष्टी तुम्ही ट्राय करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू. बाय.